भेटतो, येशू तुला भेटतो, येशू तुला भेटतो, येशू तुला भेटतो. कधी नाही बदलणार, येशू तुला भेटतो, कधी नाही बदलणार, येशू तुला भेटतो. आपल्या लोकांस भेटून भोजन देणार, आपल्या लोकांस भेटून भोजन देणार. आज पण तुला तृप्त करणार, आज पण तुला तृप्त करणार. येशू तुला भेटतो, येशू तुला भेटतो. आपल्या लोकांस भेटून रोग सर्व मिटवणार, आपल्या लोकांस भेटून रोग सर्व मिटवणार. आज पण तुला बरं करणार, आज पण तुला बरं करणार. येशू तुला भेटतो, येशू तुला भेटतो, येशू तुला भेटतो, येशू तुला भेटतो. आपल्या लोकांस भेटून अद्भुत करणार, आपल्या लोकांस भेटून अद्भुत करणार. आज पण तुझ्यात क्रिया करणार, आज पण तुझ्यात क्रिया करणार. येशू तुला भेटतो, येशू तुला भेटतो, येशू तुला भेटतो, येशू तुला भेटतो. कधी नाही बदलणार, येशू तुला भेटतो, कधी नाही बदलणार, येशू तुला भेटतो. ख्रिस्त माझा तो सर्वांच्या ज्ञानमात्याला, तोच आपला तारणारा या सवात्याला. ख्रिस्त माझा तो सर्वांच्या ज्ञानमात्याला, तोच आपला तारणारा या सवात्याला. तो जगाच्या त्रासा पालक मालक या विश्वाच्या, तो जगाच्या त्रासा पालक मालक विश्वाच्या. क्रूसावरती अर्पुनी प्राणा उठला तारा याला. ख्रिस्त माझा तो सर्वांच्या ज्ञानमात्याला, तोच आपला तारणारा या सवात्याला. ख्रिस्त माझा तो सर्वांच्या ज्ञानमात्याला, तोच आपला तारणारा या सवात्याला. तो राजांच्या राजा येशू अधिपती या भुवनीच्या, तो
आपला तारणारा याच वात्याला. ख्रिस्त माझा तो सर्वांच्या यान मात्याला. तोच आपला तारणारा याच वात्याला. ख्रिस्त दाता शांती प्रीतीच्या अविरत आनंदाच्या. ख्रिस्त दाता शांती प्रीतीच्या अविरत आनंदाच्या. एकच वैद्य जगती आहे देवी आरोग्याच्या. ख्रिस्त माझा तो सर्वांच्या यान मात्याला. तोच आपला तारणारा याच वात्याला. ख्रिस्त माझा तो सर्वांच्या यान मात्याला. तोच आपला तारणारा याच वात्याला. अमेन. आमच्या प्रिय बंधू बहिणींना येशूच्या नावाने आमचा नमस्कार, अभिनंदन. आणि आजचा येशू तुला भेटतो हा कार्यक्रमासाठी तुम्हाला मी स्वागत करत आहे. प्रत्येक रविवारी दुपारी 3 वाजता हा मराठी कार्यक्रम येशू तुला भेटतो तुम्ही पाहू शकता, त्याचा आनंद घेऊ शकता. आणि तसंच दररोज पहाटे सर्वेसर्वा संगे सकाळ एक 2 मिनिटाचा प्रोग्राम आहे, ते पण ऐका. प्रत्येक दिवस तुमचा शुभ आरंभ होईल देवाच्या प्रसन्नतेने, देवाच्या आशीर्वादाने. बरं, आजच्या वचनात जाऊया. तिमोथीकरांचे दुसरी पत्री 4 अध्याय 18 वचन. तिमोथीकरांची दुसरी पत्री 4:18. प्रभू मला सर्व दुष्ट योजनापासून मुक्त करील व आपल्या स्वर्गीय राज्यात घेण्यासाठी तारील. त्याला युगानुयुग गौरव असो. आमेन. माझ्या जीवनामध्ये कितीतरी दुष्ट लोक दुष्ट योजना करत आहे, पण परमेश्वर मला सर्व दुष्ट योजनापासून मुक्त करेल व आपल्या स्वर्गीय राज्यात घेण्यासाठी तारेल. आज आमच्या तारण येशू ख्रिस्तामध्ये फक्त पाप क्षमाचीच तारण नाही आहे. हो, येशूला स्वीकार करताना पापाची तारण भेटते. पापी जनांना ताराव्यास ख्रिस्त येशू जगात आला. तिमोथीकरांची पहिली पत्री 15 वचन असं म्हणते ना, 1 तिमोथी 1:15. पापी जनांना ताराव्यास ख्रिस्त येशू जगात आला. हो, येशूच्या द्वारे तारण आहे. प्रेषितांची कृती आहे 4 अध्याय 12 वचनामध्ये, ॲक्ट्स 4:12. त्याच्याशिवाय तारण दुसऱ्या कोणाकडून नाही, कारण जेणेकरून आपले तारण होईल असे दुसरे कोणतेही नाव आकाशाखाली मनुष्यामध्ये दिलेलं नाही. एकच नाव आहे, येशूचं नाव. येशू म्हणजे तारणारा. तुम्ही मत्ते 1:21 पाहत आहे, मॅथ्यू 1:21 ते 1:21. तिला पुत्र होईल आणि त्याच्या नाव येशू ठेव, येशू असे ठेव. कारण येशूचा अर्थ काय? आपल्या प्रजेला त्याच्या पापापासून तारील. येशूच्या नावाचा अर्थच तारणारा परमेश्वर, सोडवणारा परमेश्वर, मुक्ती देणारा परमेश्वर. असं जगामध्ये कुठलाही देवाचा असं नाव, असं अर्थाचं नाव आहे का? कारण कोणी मनुष्याला तारण्यासाठी जगात आलं नाही. मारण्यासाठी खूप पुष्कळ लोक आले, पण तुम्हाला पापापासून, रोगापासून, संकटापासून, शैतानाच्या चुंगलापासून, श्रापापासून सोडवण्यासाठी, तारण देण्यासाठी येशू ख्रिस्त आला. येशूद्वारे तारण आहे. आणि तारण फक्त पापापासून आम्हाला क्षमा भेटते, छुटकारा भेटते एवढंच नाही. आमच्या शेवटचा अंत या जगामध्ये नाही आहे, कारण आमचं निवासस्थान स्वर्गामध्ये आहे. फिलिपियन्स पत्र 3:20 फिलिपियन्स पत्र 3:20, फिलिपियन्स 3:20. आपले नागरिकत्व तर स्वर्गात आहे आणि तेथून प्रभू येशू ख्रिस्त हा तारणारा येणार आहे. त्याची आपण वाट पाहत आहोत. येशू 2000 सालीपूर्वी जगामध्ये आला, पण लोकांना पापापासून तारण्यासाठी आला. आता पुन्हा तो स्वर्गातून येणार आहे. तो तारणारा म्हणून येणार आहे.
पण या जगातून, या नाशवान शरीरातून आम्हाला तारून, आम्हाला सुटकारा देऊन आपल्या स्वर्गामध्ये नेणार आहे. आम्हाला स्वर्गाचा निश्चय आहे. पौलच्या जीवनामध्ये कितीतरी अडचण होते. ती मग ते करांचं दुसरी पत्री 16-17 वाचून पहा. 2 तिमोथेयो चॅप्टर 4, 16 and 17. माझ्या पहिल्या जबाबाच्या वेळेस माझ्या बाजूस कोणी नव्हता. सर्वने मला एकटे सोडून दिले. ह्याबद्दल त्यांचा हिशेब घेण्यात न हो. सगळ्यांनी मला सोडले. कोणी माझ्या बाजूला कोणीच नाही. मला विचारपूस करायला मला मोठे अधिकारी समोर नेले, पण माझ्याबरोबर कोणी आलं नाही. बोला तुम्ही जा, तुम्ही जा. मी एकटा सांभाळलो, माझ्या बाजूला कोण राहिलं नाही. पण तरी 17 वचनामध्ये प्रभू माझ्या जवळ उभा राहिला. सगळे मला सोडून गेले, कोण माझ्याजवळ नाही आहे. प्रभू माझ्याजवळ उभा राहिला. माझ्याकडून घोषणा पूर्णपणे व्हावी आणि ते सर्व परराष्ट्रीयाने ऐकावे म्हणून त्याने मला शक्ती दिली आणि त्याने मला सिंहाच्या जबड्यातून मुक्त केले. तुम्हाला सर्व सोडून जाऊ शकतात, पण परमेश्वर तुमच्या बाजूला उभा राहणार. हालेलुया. युसुफाला त्याचा भाव मिळून त्याला मिस्र देशामध्ये विकून टाकले. गुलाम म्हणून व्यापारीच्या हातामध्ये विकून टाकले. पण मिस्र देशामध्ये गेला. तुम्ही उत्पत्ती 39 त्याच्या 1 वचन पाहताय. जेनेसिस 39:1. इकडे युसुफाला मिस्रात नेले तेव्हा ज्या इस्माईली लोकांनी त्याला तेथे नेले होते त्यांच्यापासून त्याला पोतीबार नावाच्या एका मिस्राने विकत घेतले. तो फारोचा एक अंमलदार असून गार्दियांचा सरदार होता. त्याच्या भावाने इस्माईलकडे विकले. इस्माईलने मिस्रच्या अधिकाराच्या हातात विकले. तो गुलाम आहे. त्याच्याबरोबर कोण नाही, त्याच्या मदतीला कोण नाही, त्याच्या बाजूला उभे राहणं कोण नाही. पण 2 आणि 3 वचनामध्ये सुंदर वचन म्हणते बघा. उत्पत्ती 39, 2 आणि 3. परमेश्वर येशूबरोबर असल्या कारणाने तो यशस्वी पुरुष झाला. तो आपल्या मिस्री धन्याच्या घरी असे. परमेश्वर त्याच्याबरोबर असल्या कारणाने जे काही तो हाती घेतो त्याला परमेश्वर यश देतो असं त्याच्या धन्याला दिसून आले. हो, तुमच्या बाजूला कोणी नसल. तुम्ही लांब देशामध्ये कामाला आहे का, लांब जगामध्ये कामाला आहे का, तुमचे नातेवाईक आई वडील दुसऱ्या जगामध्ये आहे, माझ्याबरोबर कोणी असं म्हणू नका. येशू प्रभू म्हणतो मी तुझ्याबरोबर सदैव राहीन. हालेलुया. या जगाच्या अंतपर्यंत सगळे दिवस मी तुझ्याबरोबर राहणेन. होत आमच्या परमेश्वर आहे. ठीक आहे. तर देवाचे उद्देश काही तर तारून तुम्हाला या जगामध्ये सोडून जाण्यासाठी नाही. त्यांनी आमच्यासाठी राखीव केलेलं आहे एक स्वर्ग देश. त्या देशामध्ये आम्हाला न्यायचं आहे. म्हणून त्या राज्यामध्ये परमेश्वर मला नेणार. या जगाच्या सर्व दुष्ट लोकांच्या योजना असू दे, दुष्ट लोकांचं काम असू दे, सगळ्याच्या आतून मला सोडवणार आणि मला स्वर्गात नेणार. हे निश्चय आहे का? आणखी 2 गोष्ट पाहूया. लुका 23 अध्याय 42-43 मध्ये. लुका 23 अध्याय 42-43 मध्ये. लुक 23:42-43. इथे येशूला वधस्तंभावर किळलेल्या त्याच्या आजूबाजूला 2 चोराला, डाकू लोकांना किळलेले होते. एक चोर म्हणतो, अहो येशू, आपण आपल्या राज्याधिकाराने याल तेव्हा माझी आठवण करा. ताबडतोब येशूने काय म्हणलं माहिती आहे का? मी तुला कच्चीच सांगतो, तू आज माझ्याबरोबर सुखलोकात असशील. आता सुखलोक म्हणजे स्वर्गलोक, तिथं असशील. त्याचं अगोदरचं वचन आपण वाचलं तर 39, 40 आणि 41 वचन वाचून पहा. 39, 40, 41 वर्स. लूक 23. 2 चोरापैकी वधस्तंभावर किळलेल्या त्या अपराध्यापैकी एकाने त्याची येशूची निंदा करून म्हटले, तू ख्रिस्त आहेस ना, तर स्वतःला आणि आम्हाला वाचव. चल, तुझं सामर्थ्य दाखव. तू पण उतर वधस्तंभातून, आम्हाला पण उतरव. पण दुसऱ्याने काय सांगितलं? परंतु दुसऱ्याने त्याला निषेध करून म्हटले, तुलाही तीच शिक्षा झाली असता तू देवाला सुद्धा भीत नाही काय? अरे आता मरणार आहे, आता तू देवाला भय मान. येशू देव आहे, त्याची निंदा करतोस. आणि पुढच्या वचनामध्ये आपली शिक्षा तर
यथान न्याय आहे. आम्ही चुकी केलो, आम्हाला दंड देत आहे, कारण आपण आपल्या कृत्याने योग्य फळ भोगत आहात. परंतु याने काही अयोग्य केलं नाही. आम्ही डाकू आहे, अपराधी आहे, चोर आहे, आम्ही गुन्हा केली म्हणून आम्हाला क्रुसामध्ये मारले. पण येशूने काय चुकी केली? तो निष्पापी आहे. लोकांना भरं करत होता, लोकांना चांगला आशीर्वाद देत होता. त्याला कळलेलं त्याच्यामध्ये काही दोष नाही असं म्हटल्यानंतर तो म्हणतो, प्रभू तू राज्याधिकार प्राप्त करणार तर मला पण स्मरण कर. येशूने असा म्हटला नाही, तू डाकू आहे, चोर आहे, लुटेरा आहे, खुनी आहे, तू राज्याला यायला तू लायक नाही असं नाही म्हटलं. कारण त्यांनी दोन गोष्टी कबुली केली. आम्ही चुकी केली, स्वतःची चुकी मानली. आणि दुसरी गोष्ट, येशू निष्पापी आहे, त्याच्यामध्ये काय अन्याय नाही, द्वेष नाही आहे. हो, येशू पवित्र परमेश्वर आहे, हे तुम्ही कबूल करा. आपल्या गुणाची कबुली करा, आपली चुकीची कबुली करा. हो प्रभू, मी चुकी केली, गुन्हा केली, पाप केली, पण तू पवित्र आहेस ना, मला पवित्र कर. आणि येशूने त्याला म्हटलं ना, आज माझ्याबरोबर तू स्वर्गामध्ये आनंदाच्या लोगामध्ये तू असणार. तुम्हाला ते खात्री पाहिजे का? आज येशूकडे म्हणा, येशू मी पापी आहे, पण माझ्या पापासाठी तो मरण पावला, माझ्या पापाला आपल्या अंगावर घेतला, माझ्या पापाची क्षमा कर, मला शुद्ध कर, तुझ्या राज्यामध्ये मला यायचं आहे. तुम्हाला सुद्धा देवपा करणार. हो, कातरणी कचित सांगतो, तुला खरोखर सांगतो, तू माझ्याबरोबर असणार. येशू कुठं आहे? स्वर्गात आहे, त्याच्याबरोबर असण्याचं किती भाग्य आहे ना. आणि दुसरी गोष्ट, लुका 22 अध्याय 28-29 लूक 22, 28, 29 येशू आपल्या शिष्यांना बघून म्हणतो, माझ्या परीक्षामध्ये माझ्याबरोबर टिकून राहिलेले तुम्हीच आहात. माझी कितक्या परीक्षा आली, तुम्ही माझ्याबरोबर असलं, मला सोडून पळाला नाही. तर जसे माझ्या पित्याने मला राज्य नेमून दिले, तसं मीही तुम्हाला नेमून देतो. वाव, किती चांगलं बघा. म्हणजे तुम्ही माझ्यासमोर माझ्याबरोबर सगळं परीक्षामध्ये संकट माझ्याबरोबर राहिले ना. येशूचे शिष्य कधी येशूला सोडून गेले नाही. 3.5 वर्ष ते घरबार सोडून आले, घामधंदे सोडून आले, आपले ओडगी जाळ सगळं सोडून आले, येशूच्या मागे आले. आणि कधी मागास फिरले नाही ते. येशूच्या मागे मागे चालत राहिले. म्हणून येशू म्हणतो, तुम्ही माझ्या संकटात माझ्या परीक्षा माझ्याबरोबर राहिलं ना, आज येशूच्या नावाकरे तुम्हाला परीक्षा येणार, तुम्हाला संकट येणार, दुःख येणार. मत्ते 5:12 मत्ते 5:12 अहो, आनंद करा, उल्हास करा, कारण स्वर्गात तुमचे प्रतिफल मोठे आहे. कारण तुमच्यापूर्वी जे संतुष्ट होऊन गेले त्यांनी तसाच छळ केला. 11 वचनामध्ये पहा, माझ्यामुळे जेव्हा लोक तुमची निंदा व छळ करतील आणि तुमच्या विरुद्ध सर्व प्रकारचे वाईट लबाडीने बोलतील, तेव्हा तुम्ही धन्य आहे. लोकांना बोलू दे, तुमच्या विरुद्ध लबाडी बोलू दे, वाईट गोष्ट बोलू दे, पण उल्हास करा. तुमच्या पूर्वी किती संदेशांना, किती ख्रिस्ती लोकांना असंच मारले. येशूच्या दिवसापासून येशूला क्रुसावर मारले, ते सर्व 12 शिष्यांना कापून टाकले, मारून टाकले. पण विश्वासाने राहा, संकटात परीक्षामध्ये स्थिर राहा, येशूला सोडून जाऊ नका. पेत्राने म्हणलं ना, मी मेलो तरी वांधा नाही, जेलमध्ये गेलो तरी वांधा नाही, पण तुला सोडणार नाही प्रभू, असं स्थिर राहा. तर देवाचा राजा तुमच्यामध्ये पक्का आहे. आणि येशूने शिष्यांना काय म्हटलं माहिती आहे का? तुम्ही राज्यामध्ये फक्त येणार नाही, पण 12 सिंहासनामध्ये बसून तुम्ही सगळ्यांचा राज्य करणार. हो, येशूसाठी तुम्ही संकट कष्ट सोसले तर स्वर्गामध्ये जागा फक्त नाही, सिंहासन. हालेलुया, किती चांगलं गोष्ट आहे ना. आणि तिसरं गोष्ट पाहून आपण प्रार्थना करूया. मत्ते 25:34 मॅथ्यू 25:34 मॅथ्यू 25:34 तेव्हा राजा म्हणजे येशू राजा आपल्या उजवीकडे म्हणेल, अहो माझ्या पित्याचे आशीर्वादित हो, या जे राज्य जगाच्या स्थापनेपासून तुमच्याकरिता सिद्ध केले आहे ते वतन घ्या. हो, जेव्हा परमेश्वराने या जगाचा निर्माण केला, तेव्हा देवाने स्वर्गाचं पण निर्माण केलेलं आहे. स्वर्ग त्या दिवसापासून आहे.
आज नाही आलेलं आहे. आम्ही या जगामध्ये येण्यापूर्वी देवाने स्वर्गराज्य तयार केलेलं आहे. पण जगात तर सर्वांना जागा आहे, पण स्वर्गात कोणाला जागा आहे? ते देवाकडून आशीर्वाद प्राप्त केलेलं. मेंढर म्हणजे येशूच्या मागे मागे जाणारे, मेंढपाळच्या मागे मागे जाणारेच मेंढरे आहेत. पण बकरे इकडं फिरतात. येशूच्या मागे चला. येशूने वचन दिलेलं आहे, तुमच्यासाठी तयार केलेल्या त्या राज्याच्या वतन घ्या. है वतन आपण गातो या भारत देशाबद्दल, पण स्वर्गाचा देश आमच्यासाठी आहे. आता विश्वास करणार का? येशूकडे या जगामध्ये थोडं दिवस आम्हाला राहायचं आहे, थोडं वर्ष राहायचं आहे, नंतर मरून जायचं का? नाही. मेल्यानंतर एक जीवन आहे, ते सार्वकालिक जीवन येशू ख्रिस्ताद्वारे. येशूला विश्वास करणाऱ्याला सार्वकालिक जीवन आहे. योहान 3:16 देवाने जगावर एवढी प्रीती केली की त्याने आपला एकलौता एक पुत्र दिला, येशूला दिला, यासाठी की जो कोणी त्याच्यावर विश्वास ठेवतो त्याचा नाश होऊ नये, तर त्याला सार्वकालिक जीवन प्राप्त व्हावे. तुम्हाला पण सार्वकालिक जीवन प्राप्त होणार. चला आपण प्रार्थना करूया. पवित्र देवबापा, धन्यवाद प्रभू. हो प्रभू, पौलुस म्हणतो या सर्व दुष्ट योजनापासून परमेश्वर आम्हाला मुक्त करेल आणि त्याच्या स्वर्गाच्या राज्यामध्ये मला प्रवेश देईल असं खात्री आम्हाला पाहिजे. तर त्या चोरासारखं, डाकूसारखं आम्ही अन्याय केलेला आहे, आम्ही पाप केलेलं आहे, आमच्या पापाचा दंड योग्य आहे, पण येशू निष्पाप आहे असं म्हणून येशूला राज्याच्या भिंती केली. तसं प्रभू आज तुझ्याला बघून येशू प्रभू, मी एक पापी आहे, माझ्या पापाची क्षमा कर, तुझ्या पवित्र रक्ताने मला धुवून शुद्ध कर, मला तारणाचा निश्चय दे असं म्हणणारा प्रत्येकाच्या पापाच्या क्षमा दे प्रभू. कारण त्याच्या पाप तू कल्वरी क्रूसमध्ये केव्हाच नेऊन गेलेले प्रभू. आता त्यांना खात्री दे पापाच्या क्षमाशी आणि देवाच्या राज्याची खात्री दे. शिष्यासारखं किती संकट आले, अडकळ आहे, पण येशूला सोडून जायचं नाही. कारण जगामध्ये दुःख असेल, कष्ट असेल, लोकांची निंदा असेल, पण स्वर्गामध्ये काहीच नाही. असा निंदा करून दुष्ट करणारे, ख्रिस्ती लोकांना मारणारे कधी स्वर्गात येऊ शकत नाही. त्या स्वर्गामध्ये तुम्हाला जागा आहे, तुमच्यासाठी जागा राखून केलेलं आहे, तुमच्या राज्यासाठी राज्य मी तयार केलेलं आहे. आणि देवाकडून आशीर्वादित लोक, आशीर्वादामध्ये दुसऱ्यांना भाग दिले. या आशीर्वाद लोकांनी गरिबाची मदत केली, दुःखी जणांना सांत्वन दिले, जे आजारी होते त्यांना जाऊन पाहिले. चांगलं काम, चांगलं कृत्य करणारा म्हणतो तो आशीर्वाद लोक आहेत. तुम्ही तुमचे आशीर्वाद वाटून दिले, प्रेम वाटून दिले, तुमचे अनुग्रह वाटून दिले आणि तुमच्यासाठी जगाच्या उत्पन्नेपासून मी राज्य तयार केलेलं. हो प्रभू राजा, आम्ही सुद्धा आशीर्वादित असून येशूचा आशीर्वाद प्राप्त करून या जगांना दुसऱ्यांना मदत करून चांगलं काम करून आम्ही स्वर्गामध्ये तू आमच्याकडे तयार केलेल्या राज्यामध्ये प्रवेश करायला पाहिजे. प्रत्येकांना खात्री दे, निश्चय दे. सर्वजणांना तुझ्या राज्याचं पात्र बनव. येशूच्या नावाने मागतो म्हणून ऐक प्रभू राजा. आमेन, आमेन. गॉड ब्लेस यू. पुढच्या रविवारी दुपारी 3 वाजता पुन्हा भेटूया. आमेन. आमचा पत्ता बेतेल पेंटिकास्टल चर्च, बेतेल चर्च रोड, कामराज हायस्कूलचा मागे, 90 फीट रोड, धारावी, मुंबई 17. आमचा फोन नंबर 8856653531 किंवा 9833333722 किंवा 932334244695.